मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आहे 985000155558. आजची तारीख 23/3/2026, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आज दिवसभर खूप काम होतं, कार्यालयीन काम, वर्तमानपत्राचं कार्य. अशा स्थितीमध्ये आजचा व्हिडिओ करण्याची इच्छा नव्हती, परंतु काही तथाकथित लोकांनी अमेरिका इराण युद्धाबद्दल मला विचारलं, तर त्याचा अभ्यास करून 12 वाजेलाच याचा अभ्यास झालेला होता. परंतु मध्यंतरी कार्यालयात गर्दी असल्याकारणाने त्यांचे प्रश्न मला सोडवावे लागले, म्हणून त्यावेळेस हा व्हिडिओ जारी करता आला नाही. कार्यालयास 9:30 रात्री पावत्र चाललं. आता 10 वाजलेले आहे. 23/3/2026 सोमवारचा दिवस आहे. आता या ठिकाणी आपण प्रथमतः बोर्डावरचं कार्य करत आहोत. आता ही जी कुंडली आहे ही एप्रिल महिन्यातली आहे आणि ही मे महिन्यातली आहे. आता एप्रिल महिन्यातील आणि मे महिन्यातील आपण असं करणार आहोत की याच्यामध्ये काय प्रश्न निर्माण होणार आहे आपण बघणार आहोत. हे प्रश्न बघत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला हवं की अमेरिका आणि इराण युद्धामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे ते आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी आपण जर केलं तर अमेरिकेची आपण मेष राशी धरलेली आहे आणि इराणची आपण ई वरून वृषभ राशी धरलेली आहे. आता वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो आणि मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. आता ही एक 25-26 दिवसापूर्वीची पत्रिका अशीच निघणार. आता मंगळ शनी ज्या वेळेला येतो त्यावेळेला तप्त वातावरण होते, युद्धजन्य परिस्थिती, वाद, नैसर्गिक आपत्ती, सांसारिक आपत्ती, घटस्फोट, मृत्यूचं थैमान असं ह्या येते. उज्जैनला ज्या वेळेला कुंभमेळा बनला होता, कुंभमेळा सुरू होता, तेव्हा हाच योग या ठिकाणी आलेला होता असाच. म्हणून मी भाष्य केलं होतं की त्या कुंभमेळ्यात अग्नीचा प्रसार होईल आणि मग तिथे साधू संतांच्या तबेल्यांना, झोपड्यांना आगी लागलेल्या आपण पाहिलेले आहे. आता हा मंगळ शनी मीन राशीत आहे, रवी शुक्र हा कुंडलीमध्ये मेष राशीत आहे. तर रवी बरोबर शुक्र ज्या वेळेला येतो तेव्हा अस्त होतो. शनी मंगळ हा कुंडलीमध्ये स्फोटक योग घडवतो आणि हा शुक्र हा आहे हा मेष राशीत आहे. शुक्र हा इराणचा आहे आणि मंगळ हा अमेरिकेचा आहे. आता शनीची साथ या ठिकाणी असल्याने वजनदार पार्टी ही अमेरिकेची होते. शुक्र हा मेष राशीत असल्या कारणाने शुक्र हा ट्रम्पच्या अधीन याला व्हावंच लागेल, त्याशिवाय चालणार नाही. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघितलं गेले तर या ठिकाणी मंगळाची दृष्टी गुरुवर आहे आणि गुरुवर चतुर्थ दृष्टी असल्या कारणानेही या ठिकाणी सात्विक विचार हरवले जातील शुक्राचे. हा खूप खटापट करेल, काहीही करेल, परंतु या शुक्राला शेवटी नमावं लागेल. कारण हा शुक्र हा आपण पाहिलं तर रवीच्या या ठिकाणी अस्तंगत होतो, म्हणून शुक्र या ठिकाणी आपण बघायला गेले तर अस्त होईल. याच्या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर मंगळाची दृष्टी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे शुक्र राशीवरच आलेली आहे. म्हणजे मंगळाची दृष्टी आपण जर बघायला गेले तर गुरुवर असल्याने सात्विक विचार इराणचे हरवतील आणि या ठिकाणी जर आपण या ठिकाणी दृष्टिकोन अष्टम स्थानात घेतले तर तुला राशीवर आल्या कारण तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. यामुळे हा शुक्र नरम होईल
आणि याला शरण जावं लागेल आणि अमेरिकेच्या ट्रम्प पुढे अमेरिका जसं सांगेल तसं याला सही करावी लागेल. तसंच आपण या ठिकाणी मंगळ शनी हा जर बघितला तर मंगळ हा मृत्यूतून आलेला मंगळ आहे. हे अष्टमस्थान मृत्यूचं स्थान असते. हा मंगळ या ठिकाणी आलेला आहे आणि हा मंगळ मेषेच्या वयात आहे, परंतु शनीच्या सोबत आणि मीनच्या राशीत आहे, हे लक्षात घ्या. आणि मीनचा राशी स्वामी गुरु असतो आणि धनु राशीचा स्वामी गुरु असतो. याच्यावर पण मंगळाची दृष्टी असल्या कारणाने इथे अमेरिकेचं पारडं जड होते. ही आपल्याला एप्रिल महिन्यातली कुंडली असली तरी आज 23 तारीख आहे, तर 23, 25, 26, 27, 28 जास्तीत जास्त आपण 30 धरलं आहे तर हे युद्ध समाप्तीचा काळ धरला जाईल असं मला वाटते. आपण पुढचे याचं आकलन करणार आहोत. तर मंगळ स्वराशीचा बलाढ्य इथे होतो आहे, म्हणजे अमेरिका बलाढ्य इथे झालेली आहे पुढच्या काळात, म्हणजे मेमध्ये. आता वृषभस्वामीचा शुक्र आहे तो गुरुच्या याच्यात आहे, म्हणजे शत्रुयोग झाला. इथे शुक्र कमजोर झाला. इथे शुक्र कमजोर झालेला असताना याच ठिकाणी हा शुक्र जो आपण पाहायला गेलेला आहे, तर शुक्र हा वृषभ राशीमध्ये असल्याने वृषभ राशी रवी इथे असल्या कारणाने अस्तंगत झालेली आहे. राशीसुद्धा अस्तंगत होतो आणि ग्रहसुद्धा असा अस्तंगत होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. याच ठिकाणी रवी शुक्राचा योग असल्याने शुक्र अस्तंगत म्हणजेच इराण अस्तंगत. इराणचं फार मोठं नुकसान होईल. परंतु मंगळ हा शनीचा आहे, तर शनी हे मंगळाला सोडणार नाही, म्हणून अपरंपार अमेरिकेचं पण नुकसान होणार आहे. आणि अमेरिकेचं नुकसान होत असताना मात्र या ठिकाणी बघायला हवं तर धनाचा कार्यक्रम शुक्र येतो, तो अस्तंगत असल्या कारणाने अमेरिकेची आर्थिक स्थिती डावाडोल झाल्याशिवाय राहणार नाही. डॉलर कमजोर होईल. आता हे असं आपण या ठिकाणी पाहत असताना या ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला हवं तर राहू केतू या ठिकाणी आपण जर बघायला गेले तर लाभ आणि त्रिकोण याच्या सान्निध्यात राहू केतू असल्या कारणाने तर लाभाच्या ठिकाणी आणि त्रिकोणाच्या ठिकाणी राहू केतू ज्या वेळेला होतात त्यावेळेला शांततेचा मार्ग सुरू होतो. आता याच मेमध्ये पण आपल्याला ही स्थिती राहते, कारण ही 6 महिने स्थिती ही अशीच राहणार आहे. मंगळ स्वराशीचा बलाढ्य या ठिकाणी आहे. रवी बुधचा योग बुद्धिवानाचा योग असला तरी बुध हा अस्तंगत आहे. शुक्र हा इराणचा कारागृह गुरुच्या याच्यात आहे आणि तो नपुसकाच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत आहे, म्हणून इथे शुक्र हा कमजोर झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला हवं की ही जी आपण कुंडली मांडत आहोत तर ही एप्रिलची कुंडली आणि मेची कुंडली आहे, म्हणजे पुढची वाटचाल ही शांततेच्या दिशेकडे झाल्याशिवाय राहणार नाही. रवी शुक्र अस्तंगत इथे म्हणजे इराणला अस्तंगत म्हणजे नष्ट किंवा कमजोरपणा किंवा अटी मान्य करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, अशी ही कुंडली आपल्याला पाहायला मिळते. इराण युद्धाचा शेवट लवकरच होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प नाटो संस्था अंतर्गत येणारे सर्व वर्ग पाठिंबा देणार, याचा दबाव निश्चितपणे इराणवर पडणार आहे. शेवटी ह्या युद्धात अमेरिकेची सरसी होईल. इराण राशी वृषभ स्वामी गुरु शुक्र रवी सोबत अस्तंगत होत आहे व वृषभ राशी गुरु रवीचे कर्तरीत अडकलेले असल्या कारणाने स्वामी शुक्र पण पापकर्तरी योगात अडकलेला आहे, म्हणजे इराणला स्वतःहून युद्ध थांबवावे लागेल. अमेरिका मेष राशी स्वामी मंगळ, इराणचे राशी स्वामी शुक्र मेष राशी व मेष राशी अमेरिकेचे इराणला अमेरिकेच्या शर्ती मानाव्यास लागतील. मंगळ अमेरिकेचे मेष राशी मीन राशी मंगळ दृष्टीत गुरु आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. शनी दृष्टीत वृषभ राशी आहे. शनी दृष्टीत वृषभ राशी आहे. हा शनी ही वृषभ राशीवर दृष्टी शनीची आहे. यामुळे शनी ग्रह इराणला अस्तंगत करणारा योग होत आहे. शुक्र आपलेच वृषभ राशीचे वयात आहे. ही वृषभ राशी याच्या वयात शुक्र आहे, म्हणजे हा शुक्र अजूनही कमजोर झाला. रवीमध्ये तो अस्तंगत झाला. वयात राहणारा इराणला मदत करणारे पावले मागे घेतील. इराणला जी राष्ट्र मदत करणारा होती
चायनासारखी, चीनसारखी, रशियासारखी अशी असताना मात्र ती मागे पावले घेतील. आपला संबंध इराणशी चांगला होता, परंतु पंतप्रधान इस्रायलला तत्पूर्वी गेले आणि इराणचा संबंध हा आपला वादातीत झाला आणि यामुळे रशिया पण दूर झाला. याच्यामुळे भारताचे आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मंगळ अष्टम भावातून म्हणजे मृत्यू भावातून आलेला आहे. मंगळ अष्टम भावातून मृत्यू भावातून तो मंगळ आलेला आहे. मग अमेरिकेची आतापायतो हानी झाली नाही, इतकी मोठ्या प्रमाणावर हानीपट त्याची झालेली आहे आणि होणारच आहे. मेष राशीच्या वयात स्वामी मंगळ शत्रू बुध समेत, मेष राशीच्या वयात मंगळ आणि शनी हा शत्रू ग्रहाच्या सोबत आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला ही हानी सोसावी लागणार आहे. अमेरिका, रशिया, चीन यात हात मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. याच्या नंतर परिस्थिती काय होणार आहे? आतापर्यंत रशिया अमेरिका युद्ध शत्रुत्व योग होता, चीन अमेरिका शत्रुत्व योग होता, परंतु ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला तेलाचा पुरवठा, तेलाचा साठा, पेट्रोलच्या, डिझेलचे आणि गॅसचे संबंधामुळे अमेरिका, रशिया आणि चीन एकत्र ची वाटचाल पुढे निश्चितपणे करतील. 11 मेला शनी मंगळ युती तुटणार आहे. 11 मेला शनी मंगळ युती तुटलेली आहे. शुक्र गुरु युती होत आहे. शुक्र गुरु युती होत असल्यामुळे इराणला युद्ध शांतता निश्चितपणे करेल, कारण या गुरुचा दबाव शुक्रावर पडणार आहे. अमेरिकेची राशी मेष व त्यात मंगळ बलाढ्यमुळे अमेरिका बलाढ्यपणा असले तरी मेष राशी व मंगळ स्वामी शनीचे रवीचे पापकर्तरी योगात असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला अमेरिका पण युद्ध थांबवेल. बुध अस्तंगत, हर्षल अस्तंगत कर्तरी योगात लवकरच युद्ध थांबणार आहे. इराणला सहाय्य करणाऱ्याऐवजी अमेरिकेला नाटो वर्गीय सर्व देश पाठिंबा निर्णय देतील. यात इस्रायल भेटीमुळे भारत, इराण, रशियाचा संबंध ताणले जाणार आहेत. तेलाचे वाढीव दरात भारताला घ्यावे लागणार आहे व भारताचे प्रचंड नुकसान होणार आहे. नुसतं इस्रायलला एक दिवस अगोदर भेट जी झाली पंतप्रधानांची, त्याचाच हा परिणाम दिसणार आहे. नाटो रद्द करण्याची नाटो या ठिकाणी आपल्याला रुपयाची किंमत कमी करण्याची संबंध आहे. नोटा रद्द होण्याची संभावना देखील वर्तविण्याला हरकत नाही. त्या अगोदर नवीन सरकार आणि नवीन राज्य परिवर्तन देशात होईल आणि त्यानंतर मग नोटा रद्द होण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटणार नाही. अशी वाटचाल आपल्याला या ठिकाणी अमेरिका इराणची दिसत आहे. लवकरच आपल्याला शांतता या दोघांमध्ये झालेली दिसेल आणि अमेरिकेचे प्रत्येक अट इराणला मान्य करावी लागणार आहे. इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, ते कधी भरून येणार नाही. परंतु इराणमध्ये सत्ता जी आहे बदललेली आहे, ती सत्ता पण अमेरिका मान्य करणार नाही. अमेरिकेचं मर्जीचं सरकार या ठिकाणी इराणला बसवावं लागणार आहे आणि मान्य करावं लागणार आहे. अमेरिकेचे डॉलर पण कमजोर होणार आहे. डॉलर ज्या वेळेला कमजोर होईल, आज सोन्या चांदीचे भाव जे कमी झालेले आहे, मी 3 एप्रिलला ही भविष्यवाणी केलेली होती, त्याचा मी व्हिडिओ पण जारी केलेला होता आणि दिशावर व्यापार यासारख्या वर्तमानपत्रात पण त्याची बातमी आली होती, साईमतला पण बातमी आलेली होती. आणि आज मी पुन्हा बघितलं तर 1,30,000 जो भाव आलेला आहे, तर आपण 3 मार्चलाच मी सांगितलं होतं की सोन्याचे भाव हे कृत्रिम फुगवट्याचे आहे. आजपर्यंत युद्धाच्या जन्य परिस्थितीत भाव वाढत होते, परंतु ह्या वेळेला युद्धजन्य परिस्थितीत भाव कमी झालेले दिसतील आणि जे भाव 1.5 लाखाच्या वर पोहोचलेले आहे, 2 लाखापावतर पोहोचणारे जे भाव आहे ते 1.30 पावतर येतील. 1.25 झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. तरी ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी या काळात सोन्याचे साठ्याची खरेदी अवश्य करावी. चांदी 2.5 लाखापावतर 2.5च्या आतमध्ये जाण्याची संभावना आहे. त्यावेळेला चांदीत ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी चांदीचे साठे जरूर घ्यावे. या ठिकाणी आपण बघत असताना एप्रिल महिन्यापासून मात्र सोन्या चांदीचे भाव कधी कमी जास्त, कधी कमी जास्त असे होत असले तरी एकूण भाव वाढीचे चक्र हे पुढे चालणार आहे. तर 2030मध्ये जर आपण पाहायला गेले तर
बहुतांशी हे जे भाव दुपटीच्या जवळपास जाण्याची शक्यता वर्तवायला आज हरकत नाही, असे योग 2030चे आहे. म्हणून ज्यांना सोने चांदीचे स्टॉक करायचे आहे त्यांना ही संधी आलेली आहे. समजा एकदा कदाचित याच्या आतही भाव गेले तरीही काही घाबरण्याचं कारण नाही, कारण पुढचे भाव आपल्याला भाववाढीची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून मंदीची अधिक वाट न पाहता आणि एकदम तेजी आली तर मग खरेदी करता येणार नाही. म्हणून मंदीची वाट न बघता जे भाव आहे ते स्वीकारून आपण सोन्या चांदीचे स्टॉक करू शकतात. ज्यांना सोन्या चांदीचे स्टॉक करायचे नाही, दीर्घकाळ आपल्याला पैसे गुंतवणूक करायची आहे, तर तांब्यामध्ये गुंतवणूक केलेली की चालणार आहे. कारण पुढच्या युगामध्ये 2040मध्ये तांब्याचे भाव हे चांदीच्या भावाच्या बरोबर तुलनेमध्ये चालल्यास वाटचाल केल्यास हरकत नाही. म्हणजे आपल्याला चांदीचे भाव वरकड, सोन्याचे भाव त्यासोबत आणि त्याच्यानंतर तांब्याच्या भावाची वाटचाल होणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. मी देशावर व्यापारमध्ये जवळजवळ 60 वर्ष मी लिहित आहे तेजीमंदीचे अंदाज. आपण युद्धाच्या पंजन्य परिस्थितीत पाकिस्तान आणि आपलं भारत युद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला सर्वांनी सांगितलं होतं की हे युद्ध तिसरं महायुद्ध होईल. आणि आता हे तिसरं महायुद्धाची घोषणा काही पंडितांनी केली होती, मोठ्या पंडितांनी ज्यांना, परंतु मी त्याच वेळेला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे तिसरं महायुद्ध मुळीच होणार नाही. युद्ध हे झालं तरी मोठ्या प्रमाणावर झालं तरी त्याला तिसरं महायुद्ध म्हणता येणार नाही, अशी स्थिती होणार नाही. कारण तिसरं महायुद्ध म्हटलं तर अणुबॉम्ब शिवाय महायुद्ध आपल्याला बोलता येणार नाही. कारण अणुबाण टाकल्याशिवाय महायुद्ध हे धरलं जात नाही, असंही एक पायंडा आहे, कार्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला हवं. तर आता शांततेची वाटचाल सुरू होणार आहे आणि आता मात्र शांततेची वाटचाल सुरू झाल्यावर मात्र सोन्याच्या भावाची वाटचाल मात्र कमी होत असलेली पूर्ववत एप्रिल महिन्यामध्ये वाढीव दरात भाववाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. असो, आजचा विषय आपण इथेच थांबूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करताना प्रथम मी विसरलो होतो, तर क्षमस्व. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतोय आणि आजच्या कार्याला विराम देतो.